तर हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपलं जो आपण लाईव्ह घेतो, लाईव्हचा टायमिंग आहे 24 तासामध्ये आपण कधी लाईव्ह येऊ शकतो. आणि लाईव्ह हा म्हणजे लाईव्ह कॉपीराईट कधी दाखवतं व का दाखवतं आणि किती वेळा कॉपीराईट दाखवल्यावरती ठीक आहे किंवा कॉपीराईट दाखवल्यावरती आपल्या चॅनलवरती काय परिणाम होतो आणि आपल्याला त्याचा फायदा होतो का का त्याचे दुष्परिणाम आपल्या अकाउंटवर येतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर मी अनेक वेळा बघितलं यूट्यूब सर्च करून किंवा मग स्वतःच्या अनुभवावरूनही पाहिलं की म्हणजे लाईव्ह आल्यानंतर आपण एखाद्या पार्टीमध्ये, फंक्शनमध्ये किंवा एखाद्या कुठला तरी कार्यक्रम असतो, देवाच्या ठिकाणी म्हणा किंवा पर्सनल घरामध्ये कुठली पार्टी असू देत, तेव्हा आपण लाईव्ह आल्यावरती ना कुठलं तरी गाणं चालू असतं. तर ते गाणं चालू असताना आपण लाईव्ह आलोत किंवा मग अजून कोणीतरी लाईव्ह आहे, एखादा हॉल बुक केला आहे तिथे आपण लाईव्ह आलोत, तर त्या हॉलवाल्यांनी तिथे लाईव्ह चालू केलं आहे का हे अगोदरच चौकशी केली पाहिजे. कारण त्यांनी ऑलरेडी जर लाईव्ह घेतलेलं असेल, आता यूट्यूबचे अकाउंट सगळीकडे आहेत, हॉलवाले लाईव्ह घेतात त्यांचे म्हणजे ॲड करण्यासाठी, त्यांना पोस्ट टाकण्यासाठी, व्हिडिओज टाकण्यासाठी आणि त्यांचे अकाउंट असतातच चालू, त्यामुळे तेही काढत असतात. तर त्यांना पहिली चौकशी करायची, तुम्ही लाईव्ह घेत आहात का? कारण एका ठिकाणचा लाईव्ह जर घेतला दोन व्यक्तीनं तर कधीकधी दोघांनाही कॉपीराईट दाखवतं, तर कधीकधी एकाला कॉपीराईट दाखवतं. मग तो सुरुवात करणारा असू द्यात त्यालाही दाखवू शकतो किंवा मग नंतर जी व्यक्ती लाईव्ह चालू करते त्या व्यक्तीलाही दाखवू शकतं. तर मग मला याचबद्दल माहिती सांगायची तुम्हाला. आता कोणाची बड्डे पार्टी असेल किंवा लग्न असेल तर त्यामध्ये ना त्यांचे गाणे चालू आहेत, त्यांचा एन्जॉय चालला आहे, DJ असू द्यात किंवा मग कुठलाही साऊंड असू द्यात किंवा काही असू द्यात, गाणं चालू आहे त्या ठिकाणी त्या गाण्यावरती ना लाईव्हला लोक खूप सारे जॉईन होतात. कारण ते गाणं एन्जॉय होतं आहे, साऊंड असतं छान छान आणि दिसायला प्रसन्न आणि भारी पार्टी म्हणल्यावर सगळे लोक वगैरे कलरफुल कपड्यांमध्ये असतात, तर फटाफट जॉईन होतात. पण आपण लाईव्ह घेतो आहे म्हणल्यावर आपला फायदा काय आहे आणि आपलं नुकसान काय हे आपण खूप गरजेचं आहे चेक करणं. आपण जर लाईव्ह घेत असाल तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तिथे कोणीतरी अजून लाईव्ह घेत असेल तर तुम्ही लाईव्ह घेऊ नका. किंवा मग तुम्ही एकटेच लाईव्ह घेत असताल तर बॅकग्राऊंडला जे म्युझिक लावलेलं आहे, गाणं लावलेलं आहे, तो चालत नाही आहे, लाईव्हला बिलकुल चालत नाही आहे. लाईव्ह म्हणजे आपलं जे लाईव्ह आहे, आपला चेहरा नाही दाखवला तरी चालेल किंवा आपण नाही बोललो तरी चालेल लाईव्हमध्ये, पण बॅकग्राऊंडला जे गाणं चालू आहे ना ते परमिशनच नाही आहे आपल्या लाईव्हला. हां, यूट्यूबमधून काही गोष्टी आहेत, ऑप्शन आहेत, त्या गाण्याची परमिशन घ्यावी लागते आपल्याला, तेव्हा मग ते गाणं जरी आपण चालू ठेवलं तरी आपला लाईव्ह कॉपीराईट दाखवणार नाही, कॉपीराईट क्लेम दाखवणार नाही. कधी काय होतं, कॉपीराईट क्लेम दाखवला तर यूट्यूब आपलं अकाउंट हॅक करत नाही किंवा काही करत नाही आहे. पण विषय हा असतो की गाण्याचं परमिशन नाही घेतल्यामुळे तर मग गाण्याचं परमिशन घेतलं नाही आपण तर कंटिन्यू केला आहे आणि ज्याचे ते जे व्ह्यूज असतात त्याचा जरा वॉच टाईम जो असतो त्याचं सगळं कवर झालेलं, तो जो गाणं ज्याचं असतं ना सगळं क्रेडिट त्याला जातं. तुम्हाला फक्त ते व्ह्यूज आणि वॉच टाईम दाखवला जातो, तो आपल्या वॉच टाईममध्ये कवर केलं म्हणजे काउंट केला जात नाही आहे आणि त्याच्यापुढे कित्येक म्हणजे काउंटिंग पण बंद होऊ शकतं त्याचं आणि तो फायदा त्यांनाच होऊ शकतो. असं जर याच गोष्टी जर तुमच्या वारंवार होत असतील तर हा आहे ना तुमच्या अकाउंटला परिणाम होऊ शकतो. वारंवार कॉपीराईट क्लेम असं जर येत असेल तर तुम्ही तेव्हा काय करत जा, एका लाईव्हला कॉपीराईट आलं तर आपलं नुकसान कुठल्याच प्रकारचं नाही आहे. व्हिडिओ आपण डिलीट करू शकतो किंवा आपली आठवण म्हणून आपण ठेवूही शकतो.
आपल्यालाही जवळचा घरातला कार्यक्रम असेल तर आपल्याला आठवण म्हणून ठेवू शकतो, पण त्याचा आपल्याला कुठल्याच प्रकारचा फायदा होणार नाही, कारण त्याचं ना कुठली गोष्ट भेटणार आहे ना काय, फक्त आठवण म्हणून राहणार आहे तो. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणायचं होतं मला, कॉपीराईटचा विषय. हां, दुसरा विषय म्हणजे हाच, वारंवार जर हीच गोष्ट होत असेल, कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट क्लेम, कॉपीराईट क्लेम. पहिला व्हिडिओ तुम्ही डिलीट केला नाही, ठीक आहे, चला त्याचं काउंटिंग, त्याचं काहीच पेमेंट वगैरे तुम्हाला मॉनिटाईज झाल्यावर भेटणार नाही त्या लाईव्हचं. भले मग 10,000 जरी व्ह्यूज असले किंवा वॉच टाईम 4,000 जरी असला तर तो गाण्यावाल्याला जाणार आहे पूर्णपणे. तर या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या, कारण आपल्याला त्याचा काहीच फायदा नाही आहे. तर मग दुसरी गोष्ट अशी की वारंवार ही गोष्ट होत असेल तर तुमचं अकाउंट धोक्यात असेल. म्हणजे यूट्यूब वारंवार एकच चूक जर वारंवार होत असेल तर यूट्यूब ॲक्शन घेऊ नये ना, तुमचं अकाउंट हॅक करू शकतं. तर तुम्हाला एकमेव पर्याय काय आहे, तुम्हाला लाईव्ह तर घ्यायचा आहे, तुमचा वॉच टाईम वाढवायचा आहे, तासाभराचा कार्यक्रम आहे 2 तासाचा. जर तुम्हाला 2 तासाचा जर लाईव्ह घ्यायचा असेल तर एकतर गाण्यावाल्यांची परमिशन, म्हणजे ज्याचं गाणं आहे ते मेन, त्याची परमिशन आपण तर घेऊ शकत नाही आहे. आता तो खूप मोठे यूट्यूबर असतात ना, ते लोक घेतात परमिशन, त्यांना ती आयडिया वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला त्या नाही आहेत, आपण नवीन आहोत. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला जो लाईव्ह घेतला आहे त्या लाईव्हचा आपल्या अकाउंटला आणि आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे तासाभराचा असू देत लाईव्ह किंवा एका तासाचा असू देत किंवा 10 मिनटाचा असू देत, तिथे ना तुम्ही म्यूट हा ऑप्शन आहे, कुठे लाईव्ह चालू असताना म्यूट तुम्ही करू शकता. म्यूट पण चालतो लाईव्ह. अजून कॅमेरा ऑफ केला तरी चालतो लाईव्ह. तर तिथे तुम्हाला म्यूटचं ऑप्शन असेल, ते नक्की तुम्ही म्हणजे म्यूट करा आणि लाईव्ह कंटिन्यू करा, म्हणजे त्याच्यावरती कुठला क्लेम येणार नाही आहे किंवा चॅनल अकाउंट हॅक व्हायची भीती नाही आहे किंवा आपला जो वॉच टाईम आहे तो वाया जाणार नाही आहे. हे आहे त्यामध्ये, म्हणजे तो कुठल्याच प्रकारचं चुकीचं ॲक्शन यूट्यूब घेऊ शकत नाही आहे. आपण आपण आपला लाईव्ह घेतलेला आहे तो पूर्णपणे आपल्या फायद्यासाठी असेल. तर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.